करता जसं आता हर्षदानी सांगितलं ते सगळ्यात महत्वाचं आहे की आपल्या सर्वांकरता निष्ठा ही फार महत्वाची आहे. आज यांच्यासारखे सर्व तरुण कार्यकर्ते सुद्धा जी निष्ठेची भाषा बोलतात ती निश्चितपणे आपल्या पक्षाला कायमस्वरूपी पुढे घेऊन जाईल याबद्दल मला स्वतःला खात्री आहे. बाकी शहराबद्दलचा जो विषय आहे हा शहराचा भक्कम नेतृत्व प्रशासकीय नाही आज आहे की त्यांच्या पाठीमागे संपूर्ण शहर आम्ही की नाही. आज जे भाईनी भाऊंपासून दादा भाऊंपासून जे काम केलं खायली पांडवचं आज त्याची पोच पावती आज इथे दिसत आहे. तरी सुद्धा केलेला आहे असं मला स्वतःला काही वाटत नाही आणि त्याच विश्वासाने आपण सर्वजण पुढे जाऊया. परत एकदा भाई तुम्हाला परत एकदा सर्वांच्या वतीने आम्ही खरोखर धन्यवाद देतो की तुम्ही आज इथे आम्हाला भेटण्याची जी परवानगी दिली त्याबद्दल आम्ही आपले तुमचे आभारी आहोत आणि परत एकदा तुमच्या पाठीशी ठामपणे उभा राहण्याचं खात्रीपूर्वक सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जरा जास्त काय बोलत नाही भरकटत गेलेलं आहे पण ते बोलणं पण महत्वाचं होतं. तर भाई तुम्ही स्ट्रॉंग भूमिकेने घ्या. तुम्ही शेतकरी भवनला नुसते बसा आमच्यासाठी फोन लावा. आम्ही सगळे तुमच्या मावळे तयार आहोत. काय फरक पडत नाही. जीवदाहीला आपल्याला आमदार करायची आहे आणि ती करणारे लोकांना उमेदवारी कोणाला पाहिजे होती. जीवदाही उमेदवार नसती 50,000 मतं पडली असती का. हा यंग जनरेशन सगळं जोडलं. कोरोनापासून काम केलं 5 वर्ष मेहनत घेतली. सायकली वाटप केलं गोरगरिबांना अन्न धान्य दिलं सर्व दिलं आणि म्हणून ती 84,000 मतं आपली टिकून राहिली. नंतर आज आपण 50,000 मतांवर असतो. हा फरक आहे. जाता जाता एवढं बोलतो शेतकरी कामगार पक्षाचा ताई काय सांगाल आज अलिबाग येथे हजारो शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते आलेले आहेत. लाल बावट्याचं वादळ आज घोंगावलेलं आहे. काय सांगाल पुढची रणनीती कशी असणार आहे शेकाप? शेतकरी कामगार पक्ष हा विचारांनी आणि कार्यकर्ता केडर बेस पक्ष आहे हे तुम्हाला माहितीच आहे. त्याच्यामुळे आज अशीच आम्हाला कुटुंबाला लोक भेटायला आली कारण की सकाळीच एक कुटुंबातच दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश झाला. त्याच्यामुळे कार्यकर्ता सगळे नेते हे जयंतभाईंचा आणि लालबावट्यावर विश्वास ठेवून अतिशय ठाम आहेत आणि लालबावटा यापुढे सुद्धा इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्हाला डेव्हलपमेंट हवीच आहे पण डेव्हलपमेंटसोबत इथल्या भूमिपुत्राचं संरक्षण करण्यासाठी आम्ही कार्यकर्ते मंडळी काम करू आणि अशा छोट्या मोठ्या पक्षप्रवेशांनी झेंड्याला कार्यकर्त्याला आणि गावातल्या राजकारणाला काही फरक पडत नाही हे सांगायला आज या ठिकाणी लोक जमली. विधानसभा निवडणुकीमध्ये ज्या पद्धतीनं पराभव झाला त्याची चिकित्सा देखील झाल्याचं आजच्या या सभेमध्ये दिसून आलं. काय नेमक्या गोष्टी झाल्या? कुठं कमतरता भासली? कुठे दगाफटका झाला? मी दुसरी बाजू बघते. 2019 पेक्षा माझे 15 ते 20,000 मतं वाढली आणि ती माझ्यामुळे वाढली असं मी मानत नाही. ती निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या मेहनतीमुळे वाढली. मी तुमच्या चॅनलच्या द्वारे सगळ्या कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानते की जी मेहनत त्यांनी केली. राजकारणात हार पराजय होत असतात ते काही नवे नाही. मागे जेव्हा मी नगरसेवक झाले तेव्हा बिनविरोध झाले. आता यावेळेस मला पराभव झाला पण राजकारण चालू राहतं. मी खरं पक्षाचे आणि पक्षश्रेष्ठीचे आभार मानले पाहिजे की माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्तीला त्यांनी आमदारकीच्या उमेदवारीचं लायक समजून कार्यकर्त्यांनी एवढं मेहनत घेऊन इथपर्यंत पोहोचवलं. वेगळे वेगळे वारे देशात राज्यात वाहत होते तर त्या पद्धतीने जय पराजय हे चालू असतं. राहतो तो विचार आणि संघटना. चिवताई आगे बढ़ो, चिवताई आगे बढ़ो. प्रश्न नाही समजला. काही आपल्या पराभवाची कारण मीमांसा कशी कराल कारण आता ही वेळ आलेली आहे. मी ते कारणांकडे बघणार नाही. मला 10-15 हजार मतच कमी पडलेली आहेत. थोडा मला तयारीला वेळ कमी पडला तर तो आता मला मिळाला आहे 3-4 वर्षाचा कारण की माझी उमेदवारी एकदम शेवटच्या क्षणी जाहीर झाली. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांनाही तो वेळ नाही मिळाला. हे सगळे कन्फ्युजन्स चालू होते. आजचा जो पक्षप्रवेश झाला त्यांच्या संदर्भात पण थोड्याशा खिचड्या चालू होत्या. त्याच्यामुळे तो टाईम आम्हाला कमी मिळाला बांधणी करणं गावोगावी पोचण्याचा. आणि 10-15 हजार मतं काही फार जास्ती नाही आहेत. त्याच्यामुळे ते आम्ही कव्हर करू आणि मी आणि ऑलरेडी आम्ही काम चालू केलं आहे आणि मला प्रचंड विश्वास माझ्या कार्यकर्त्यांवर आहे, विचारावर आहे, झेंड्यावर आहे. तो पुन्हा एकदा उभा राहून शेका पक्षाचा आमदार विधानसभेत आणि परिषदेत पाठवणार. क्या कहेंगे आज जो जिस प्रकार सभी हजारो लोक आले. लोकांच्या मनामध्ये चीड आहे आणि पक्षाने असे धक्के चिकार सहन केलेले आहेत. ज्यांना मोठे केले त्याला ते खोटे निघाले, पक्ष सोडून गेले.
पण नवीन लोक उभे करण्याची ताकद आणि हिंमत पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. कार्यकर्ते आपले नेते घडवत आहेत, निर्माण करतात आणि त्याचा पाठपुरावा सातत्याने होत असतो. मला वाटत नाहीये हा धक्काबिक्का या लोकांनी विधानसभेला आमच्या विरोधात काम केलं. तुम्हाला सगळं माहिती आहे. ते बघत होतात, सगळं ऐकत होतात, टिपत होतात, कोण कुठे आतून फिरतोय, रात्री कोण फिरतोय हे बघत होतात. त्याचं उत्तर आम्हाला मिळालेलं आहे. आमच्या दृष्टीने आजचा दिवस आम्हाला चांगला आहे की आम्हाला आमच्यामध्ये राहून आमचे विरोधक उघड विरोधक चांगला, पण घरातला छिपा विरोधक बरोबर नसतो. तो आता उघड झाल्यामुळे आम्हाला त्यातलं काही प्रॉब्लेम वाटत नाही असं माझं म्हणणं आहे. पण आगामी काळात पक्षाची पुढची वाटचाल कशी आहे, कशी रणनीती राहणार आहे? नेहमी सारखी पक्षाचा काही प्रॉब्लेम नाहीये. पक्षाची वाटचाल जे तुम्ही चर्चा करता की या पक्षाची मतं कुठे कमी झाली का? गेल्या गेबला 89,000 पडली, आज 84,000 आता पडली मतं. त्याच्यामध्ये कोणाची मतं किती आहेत तू दिलीच बातमी होती, खरी फॅक्ट होती. तिथे सेनेच्या बाबतीतली भूमिका मी आता बोलत नाही. किती सेना कोणाकडे आहे आम्हाला कळलं नाही. ती कळलं तर मजा येईल, पण त्याला चौरंगी पंचरंगी इलेक्शन होईल तेव्हा कळेल आपल्याला. त्याच्यामध्ये काय प्रश्न आहे. पण त्या भूमिकेतून मी डगमगलो नाही. आम्हाला हे मान्य होतं. आम्हाला हे मान्यपेक्षा आम्हाला हे अभिप्रेत होतं की का होणार नाही का, त्याची वाट बघत होतो. आणि म्हणून मी मिटिंग पण घेत नव्हतो, बैठक पण घेत नव्हतो. ती बैठक आज लोकांनी घेतलेली आहे. सकाळी पण इथे 200-300 लोक आले होते कार्यकर्ते आणि त्याची मागणी केली की या पद्धतीने आम्ही येतोय आणि आम्ही या ठिकाणी बैठक घेणं तुम्हाला भेटायला सहज येतोय. एवढ्या मोठ्या प्रमाणात संख्येने लोक कार्यकर्ते येतील एवढं मला वाटलं नव्हतं. मला वाटतं याच्यामध्येच लोक याच्यामध्ये जिद्दीने येतील. जे कार्यकर्ते आज माझ्याबरोबर आहेत ते निष्ठेने, ध्येयाने आणि विचाराने आहेत. विचाराच्या बाहेर जाण्याचं ठीक आहे, उद्या ते राष्ट्रवादीत गेले, काँग्रेसमध्ये गेले, आम्ही मानू शकतो. पण विचाराच्या विरुद्ध टोकाला जे आमच्या आजोबांनी या ठिकाणी ठरवलं, हा विचार आजोबांनी आमच्या या ठिकाणी रुजवला, पिकवला, त्याच्या पुण्यावर आम्ही आज या ठिकाणी काम करतो आहोत. आणि त्याच पुण्यावर पुढे काम नेटाने करण्याची आमची या ठिकाणी हिंमत आहे आणि आम्ही त्या पद्धतीनं जोराने आम्ही काम करू. भाई आता आगामी आम्ही महाविकास आघाडी बरोबर आहोत. त्याचा निर्णय होईल आणि त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर निर्णय होईल. पण आम्ही इंडिया आघाडी सोडणार नाही. आम्ही इंडिया आघाडीवर कायम आहोत. थँक्यू.